मला सांगा, पूर्वीच्या काळी आपल्या पजोबाच्या काळामध्ये 2 बैलाचा नांगर होता, नंतर 4 बैली नांगर, नंतर 6 बैली नांगर, नंतर 8 बैली नांगर, नंतर ट्रॅक्टर, नंतर 20 एचपीचा ट्रॅक्टर, नंतर 30 एचपीचा ट्रॅक्टर, नंतर 40चा, नंतर 50चा. आता किती एचपीचा आहे? 60 एचपीचा ट्रॅक्टर आहे, तरी ती कुत्तय. तर जमीन एवढी काय झालेली आहे? निबर झालेली, कडक झालेली आहे. तरी पण शेतकरी म्हणतो, साहेब मला रासायनिक खत टाकल्याशिवाय पर्याय नाही, मला करमत नाही, मला झोप लागत नाही. पण आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये असे काही शेतकरी ज्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून 100 टन ॲव्हरेज काढलेलं आहे, रासायनिक खतांना बगल दिलेले. आता प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं की जर हे नाही वापरायचं, हे वापरून जर रासायनिक खत वापरायचं असेल तर त्याला पर्याय काय? तर पर्याय तुमच्याकडे भरपूर आहेत. कोंबड खत आहे, शेणखत आहे, लेंडी खत आहे, गाव खत आहे, मळी आहे, तुम्ही ती काही वापरू शकता. त्याला हे सपोर्टला द्या आणि ह्याला ते सपोर्टला द्या, तरी पण तुमचा 100 टन निघू शकतो. बरोबर ना? त्याच्यामुळे ऊसाचं 100% ॲव्हरेज वाढतंय. टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला टेन्शन कसं घ्यायचं माहिती आहे का? रोपातलं अंतर, सरीतलं अंतर, फुटव्यांची संख्या आणि योग्य खतांचं नियोजन आणि टायमिंगला पाणी देणं आणि बांधणी केल्याच्या नंतर सुद्धा ऊस तुटेपर्यंत आपल्याला पाण्यात औषध सोडावं लागेल. एवढी काळजी घ्यावं लागेल. तुम्ही सहज म्हणा, सर तुमचं सहज 80-90 टन ॲव्हरेज जाऊ शकतं.